कोरोनामुळे राज्यातील महाविद्यालयीन शिक्षणावर मोठी समस्या निर्माण झाली आहे। गेल्या 5 महिन्यांपासून राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे अनेक समस्यांना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागत आहे। यामुळे राज्य शासनाच्या धोरण विरोधात महाविद्यालयीन समस्या घेऊन 26 ऑगस्टला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी धुळे येथील पालकमंत्री अब्दुल सत्तार यांची भेट घेण्यासाठी गेले असता अब्दुल सत्तार यांनी त्यांना नाकारले। त्यातच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी धुळेचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचे वाहन अडविण्याचा प्रयत्न केला असता पोलीस प्रशासनाने विद्यार्थ्यांवर अमानुषपणे लाठीचार्ज केला, त्यांची बेदम पिटाई केली। या घटनेची संतप्त पडसाद महाराष्ट्रभर पसरत असून अमरावती शहरात सुद्धा या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला। अमरावती शहरातील राजकमल चौकात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी धुळेचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचा निषेध व्यक्त करून प्रचंड घोषणाबाजी केली। या आंदोलनात राज्य सरकारच्या धोरणांचाही निषेध व्यक्त करण्यात आला। 2020 ते 2021च्या शैक्षणिक शुल्कात 30% कपात करण्यात यावी, चुकीच्या पद्धतीने लावण्यात आलेल्या निकालाचे पूर्ण मूल्यांकन करण्यात यावे, नवीन शैक्षणिक सत्रात विद्यार्थ्यांच्या शुल्कात 4 टप्पे देण्यात यावे अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या। आंदोलन करतेवेळी प्रदेश मंत्री रवी दांडगे, नगरसेवक प्रणित सोनी, सौरभ लांडगे, चिन्मय भागवत, भूषण हरकुट, श्रेयस देशमुख, धीरज मानकर सह अनेक अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। काल धुळे येथे आमचे विद्यार्थी परिषदचे कार्यकर्ते व विद्यार्थी तिथले जे पालकमंत्री आहे अब्दुल सत्तार यांना तिथले विद्यापीठातलं या लॉकडाऊनच्या काळातलं जे अतिरिक्त शुल्क लावलं गेलेलं आहे ते अतिरिक्त शुल्क माफ करण्यात यावा, त्यासाठी त्यांना तिथलं पालकमंत्र्यांना निवेदन द्यायला गेले होते। तिथे निवेदन द्यायसाठी पालकमंत्र्यांनी त्यांना वेळ देऊन ठेवला। वेळ देऊन ठेवल्यानंतर जेव्हा लोक विद्यार्थी आणि विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते त्यांना निवेदन द्यायला गेले तेव्हा त्यांना वेळेवर त्यांना नाही म्हटलं, त्यांना भेटायला नाही म्हणलं गेलं। मग जेव्हा त्यांचा तिथून तापा निघत होता तेव्हा विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्त्यांनी आणि विद्यार्थ्यांनी त्यांना निवेदन द्यायसाठी थांबवलं। तेव्हा या अब्दुल सत्तार महाविकास आघाडीचा जो हा पालकमंत्री आहे या व्यक्तींनी या नेत्यांनी तिथल्या विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांच्या मार्फत बेदम लाठीचार्ज करायला लावला। एकदम निंदनीय गोष्ट आहे आणि महाविकास आघाडीच्या सरकारला लाज वाटली पाहिजे की अशा प्रकारचं व्यवहार विद्यार्थ्यांसोबत करणे। आज विद्यार्थी हे विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आणि विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आज तिथे गेले होते, त्यांना मागणी करायला गेले होते। अशा ठिकाणी तिथल्या पालकमंत्र्यांनी आणि या अब्दुल सत्तारनी त्यांच्यासोबत जो अभद्र व्यवहार केला आहे त्याचा आज आम्ही अमरावती शहरात राजकमल चौकात विद्यार्थी परिषदच्या आंदोलनात आम्ही भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आम्ही त्यांना जोडलो आहे इथे आणि या अब्दुल सत्तारचा आणि या महाविकास आघाडीचा आम्ही जाहीर निषेध करतो आहे। त्यासाठी आम्ही इथे सगळे जमलेलो आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।